मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्या आता काउन्सिलरला म्हणते, मॅडम तुम्ही आला आहात तर आशीर्वाद घ्या ना अगोदर बाप्पाच्या पाया पडा. तेव्हा आता त्या मॅडम म्हणतात, हो मी बाप्पाच्या पायासुद्धा पडणार आहे आणि प्रार्थनासुद्धा बाप्पाकडे तुमच्या दोघांसाठीच करणार आहे की तुम्हा दोघांना एकत्र येण्याची देव सद्बुद्धी देवो. तेव्हा काव्या आणि पार्थ हे दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात. त्यानंतर काव्या आता लगेचच पार्थला जरा बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, मी काय म्हणते ऐका ना, अहो या काउन्सिलर इथे आल्या आहेत हे घरातील कुणाला कळायला नको, कारण जर समजलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, कारण आपल्या डिवोर्सबद्दल अजूनही कुणाला काही माहीत नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो, डोंट वरी, नाही कळणार. तर काउन्सिलर मॅडम असतात ना, त्या बाप्पाची पूजा करत असतात, तेथे प्रार्थना करत असतात. तेवढ्यातच मानिनी आता तेथे येते आणि विचारते, काय रे पार्थ, काव्या कोण आहेत ह्या? तेव्हा काव्या आणि पार्थला जबरदस्त असा धक्का बसतो आणि दोघेही धक्क्याने एकमेकांकडे बघतात. त्यावेळी आता त्या मॅडम पुढे येतात आणि विचारतात, काय मी सांगू का मी नक्की कोण आहे ते? तेव्हा आता काव्या आणि पार्थच्या चेहऱ्यावरचा अक्षरशः रंगच उडतो. मग आता आईला काही कळू नये यासाठी पार्थ थोडा हसतो. दुसरीकडे आता जीवा काउन्सिलरला विचारतो, काय हो आज कोर्टाला सुट्टी आहे की काय? तेव्हा ते वकील म्हणतात, हो सुट्टीच आहे तसं, पण मी माझं काम अजिबात विसरलेलो नाहीये, कारण तुम्ही काही माझ्याकडे आला नाहीत, परंतु बाप्पा मला बरोबर तुमच्याकडे घेऊन आला. सो ठरल्याप्रमाणे मला तुमच्या बरोबर ना मंथली सेशन करायचे आहेत, कारण डिवोर्स फाईल केल्यानंतर तुमच्यामध्ये एका महिन्यामध्ये काय मंथली प्रोग्रेशन झालंय आणि तुमच्या नात्यामध्ये काय प्रगती झालीये ते सुद्धा मला ऐकायचंय. तेव्हा जीवा आणि नंदिनी दोघेही एकमेकांकडे आता बघतच राहतात. तेव्हा जीवा म्हणतो, एक मिनिट, पण आता गणपती असताना आम्ही असं सेशनसाठी वेळ देणं, मग सगळीच कामं खोळंबतील की नाही? वकील साहेब म्हणतात, डोंट वरी, असं काहीही होणार नाहीये, कारण यावेळी मला दोघांशी एकत्र नाही तर असं एकट्यात बोलायचंय. सो नंदिनीशी बोलताना जीवा, बाकी तुम्ही सगळं काम बघायचं आणि जीवाशी बोलताना नंदिनी, तुम्ही सगळं काही बाकीचं सांभाळायचं. काय आहे ना, शेवटी संसारामध्ये असंच करावं लागतं. तेव्हा संसार असं म्हटल्यानंतर आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पुन्हा एकदा बघतात. काय झालं असं काउन्सिलर विचारतात, कारण मी काहीही विचारलं तरीही तुम्ही सारखे सारखे एकमेकांकडे बघतात, म्हणजेच मी आल्यामुळे तुमच्या आनंदामध्ये मिठाचा खडा वगैरे पडला की काय? तेव्हा नंदिनी आता हसते आणि म्हणते, अहो काहीही काय सर, आम्ही बोलू, आपण बोलूयात ना नक्कीच, आमची खरंच काहीही हरकत नाही. तेव्हा वकील म्हणतात, ठीक आहे मग उत्तमच झालं, चला आता कोणापासून सुरुवात करूयात असं ते विचारतात. आणि प्लीज हा एवढ्यासाठी सुद्धा एकमेकांकडे बघायचं नाही हा. मग आता या दोघांना एकमेकांकडे तर बघायचं नसतं, मग ठरवायचं कसं असं आता नंदिनीच्या मनात प्रश्न उभा राहतो. त्यानंतर आता काही आनंद निवासमधल्या सगळ्या मुली तेथे येतात आणि म्हणतात, जीवा दादा चल ना, तू आम्हाला मोदक बनवायला शिकवणार होतास ना, चल ना अरे पटकन चल ना. तेव्हा जीवाच गडबडून जातो आणि म्हणतो, ॲक्च्युली मला इथे थोडं काम आहे. मग त्या अजूनच फोर्स करू लागतात. तेव्हा वकील साहेब मात्र जीवावर हसतात. आता जीवाला तेथे थांबायचं असतं खरं, पण त्या सगळ्याजणी मिळून जीवाला तेथून घेऊनच जातात. तेव्हा आता वकील म्हणतात की हे बरं झालं मात्र, कारण तुम्हाला डिसाईड करता येत नव्हतं, ते मुलींनी डिसाईड करून टाकलं. अहो सगळ्या गवळणी तुमच्या कानाला सुद्धा घेऊन गेल्या, जरा लक्ष असू द्यात हा. नंदिनी आता मात्र लाजू लागते, तर आता ते वकील हसत असतात. नंदिनीला अजूनच मग लाजल्यासारखं होतं. तेव्हा ते विचारतात, मग करायची का सुरुवात आता सेशनला? तेव्हा नंदिनीला आता प्रश्न पडतो, नक्की हे काय प्रश्न विचारतील, आणि तिच्या चेहऱ्यावर तेवढं टेन्शनसुद्धा दिसतं. दुसरीकडे मानिनी विचारते, कोण आहेत ह्या, सांगा ना हो, तुम्हीच सांगा. मग आता काव्याचं मध्ये बोलते की काकू या ना माझ्या IASच्या टीचर आहेत. तेव्हा मानिनी म्हणते, हो का, नमस्कार हा मॅडम नमस्कार. तेव्हा त्या मॅडमला समजतं की काव्या खोटं बोलली आहे आणि घरच्यांना काही माहीत नाही आहे, त्यामुळे आपणही नमस्कार करायला हवा. त्यासुद्धा मानिनीला आता नमस्कार करतात. मग आता त्यानंतर मॅडम म्हणतात, ऐका ना, अहो तुमच्या काव्याने ना अर्धवटच ओळख करून दिली आहे तुम्हाला,
तेव्हा मानिनी विचारते, अच्छा म्हणजे अजूनही तशी ओळख आहे का तुमच्या दोघींची? मग आता काव्याच्या मनामध्ये आता धडकीच भरते की बापरे, आता जर या मॅडमने सांगितलं की मी वकील आहे आणि या दोघांनीही माझ्याकडेच डिवोर्स फाईल केलंय तर काय करायचं? तेव्हा काव्या आता घाबरूनच पार्थकडे पाहते. तर मॅडमला कळून चुकलेलं असतं की काव्या आणि पार्थला हे अजूनही रिव्हील करायचं नाही आहे. म्हणूनच त्या आता तिला जरा रिलॅक्स करतात आणि विचारतात, काव्या अगं मी कोणता सब्जेक्ट शिकवते हे सांग की तुझ्या सासूबाईंना. तेव्हा काव्याने उत्तर न देता आता पार्थच सांगतो की मॅथ्स शिकवतात त्या. मग आता त्यावेळी मानिनी हसते आणि म्हणते, काय रे पार्थ, अरे वा, अरे कोणत्या टीचर काय शिकवतात हे तुला माहीत आहे बाळा? पण चांगलं आहे हा बाळा, चांगलं आहे. त्यावेळी आता वकील मॅडम म्हणतात, अहो चांगलं काय, अगदी ग्रेटच आहे. अहो आजकालच्या जगामध्ये जिथे नवऱ्यांना लग्नाचा वाढदिवस सुद्धा लक्षात नसतो तिथे पार्थला आपल्या लग्नाला किती दिवस झाले हे अगदी करेक्ट माहीत आहे, असं म्हणून त्या पार्थचं मानिनी समोर कौतुक करतात. तर काव्या आणि पार्थ दोघेही पुन्हा एकदा एकमेकांकडे बघतात. पुढे आता मॅडम म्हणू लागतात की मागच्या भेटीतच त्याने मला सांगितलं नक्की एक्झॅक्ट लग्नाला किती दिवस झाले होते ते. तेव्हा मानिनी विचारते, काय? अहो पण त्याने तुम्हाला हे का सांगितलं असेल? तेव्हा काउन्सिलर म्हणतात की अगदी सहजच अहो, बोलता बोलता मी चक्क विचारलं त्याला तेव्हा त्याने मला सांगितलं. कारण काव्याला घ्यायला ते जेव्हा क्लासमध्ये आले होते ना तेव्हा अचानक विषय निघाला आणि त्याने असं सहजच सांगितलं. तेव्हा आता मानिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, हरकत नाही. मग आता मानिनी म्हणते, काय हो आमची काव्य अगदी तरवेज असेल ना सगळ्या विषयांमध्ये? तेव्हा मॅडम म्हणतात, नाही ना, अहो तिचं मॅथ्स ना अगदी कच्चा आहे, त्या विषयात तशी येईलच ती पुढे. येशील ना काव्या? तेव्हा काव्या तर अगदी घाबरलेली असते, त्यामुळे ती काही हो नाही काही बोलत नाही. पण आता पार्थ हसूनच म्हणतो, हो काव्य येईल ना त्या विषयात सुद्धा पुढे. तेव्हा मॅडम म्हणतात, चांगल्या मार्क्सनी पुढे यायचं बरं का बाळा, कारण शेवटी काय आहे ना मानिनी मॅडम, अहो मी जरी गणिताची टीचर असले तरीही सगळ्यांना मी सांगत असते अभ्यासाचं आणि नात्याचं गणित हे अचूकच सुटलं पाहिजे, हो की नाही? तेव्हा पार्थ आपला होला हो करतं. तर मानिनीला आता मॅडमचं म्हणणं पटत असतं. तेव्हा आमची काव्यना खरंच खूप हुशार आहे अहो, तुम्हाला खरं सांगते हा. आणि मी असं ऐकलंय ना खूप ठिकाणी की आजकालच्या सुना ह्या खूप आगाऊ असतात म्हणे, परंतु आमची काव्यना अजिबात तशी नाही आहे. ती अगदी शहाणी मुलगी आहे. म्हणजेच बघा ना, ती अभ्यासही सांभाळते आणि गणपतीची सगळी कामंही करती आहे. तेव्हा मॅडम म्हणतात, हो हो मी सुद्धा बघतीये ना आल्यापासनं. तेव्हा काव्या, पार्थ मॅडमला काय चहा कॉफी हवं नको ते बघा हा, असं मानिनी सांगते. मी जरा साने मावशींकडे जाऊन आले आणि काव्या गुरुजी आले तर तेवढं त्यांचं चहा नाश्त्याचं बघशील हा. तेव्हा काव्या म्हणते, हो काकू. मग पुढे आता मानिनी सांगते, आपल्या या मायलेकी आहेत ना, मी त्या दोघींनाही गच्चीवर पाठवले साफसफाई करायला आणि पिहू हट्ट करत होती की तिला गणपती बघायला जायचंय आणि म्हणूनच मिथुन भाऊजी आणि मंजुताई हे लालबागला घेऊन गेलेत. तुम्ही बसा हा, बी कम्फर्टेबल, असं म्हणून त्या मॅडमला सांगतात आणि मग निरोप घेऊन मानिनी आता तेथून जाते. त्याचवेळी आता मॅडम म्हणतात, सासूबाईंना भलतंच कौतुक आहे हा काव्या मॅडम तुमचं. तेव्हा काव्य म्हणते, हो असणारच ना, कारण माझ्या सासूबाईंना खरंच खूप चांगल्या आहेत. तेव्हा पार्थ आता धक्क्यानेच काव्याकडे बघतो, कारण पहिल्यांदाच काव्य सासूबाई असं मानिनीला म्हणालेली असते. मग आता त्या दोघांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन माता पाहतात आणि त्यांनाही जरा हसूच येतं. मग थोडी गडबडते आणि लगेचच मॅडमला म्हणते, तुम्ही बसा हा, पुरणपोळ्या करायच्या आहेत ना, नैवेद्याचं सुद्धा बघायचे, बसा बसा मी आले हा. मग आता मॅडम म्हणतात की हो चालेल ना, काही हरकत नाही, तुम्ही बघा पुरणपोळ्यांचं, तोपर्यंत मी मिस्टर पार्थ बरोबर बोलून घेते. तेव्हा काव्य म्हणते, हो चालेल, असं म्हणून ती तेथून जाते. तर पार्थ आता विचारतो, कशाबद्दल बोलायचंय? मग दुसरीकडे आता वकील साहेब म्हणतात की नंदिनी मॅडम, मला तुमच्या नात्याबद्दल बोलायचंय. आता तुमच्या नात्याबद्दलच सांगा, हा 1 महिना तुमच्यासाठी कसा होता, कसा गेला? त्यावेळी नंदिनी सांगते, अहो फारच त्रासाचा गेला सर, कारण या 1 महिन्यामध्ये खूप मोठी परीक्षा दिली आहे मी, कारण माझ्या खरेपणावर, माझ्या अस्तित्वावरच प्रश्न उभे राहिले होते आणि माझ्यावर अविश्वास सुद्धा दाखवला गेला आणि मी पुरावे देऊन सुद्धा अगदी खोटीच ठरले आणि गुंता एवढा वाढत गेला ना, आता हा सुटतो की नाही अशीच शंका यायला लागली. तेव्हा वकील साहेब विचारतात, मग हा गुंता सुटला तरी कसा?
मग आता नंदिनी सांगते, अहो गुंता सोडवायला तसे खूप जण पुढे आले, म्हणजे काव्या, पार्थ, माझ्या सासूबाई सगळेजण भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहून मला अगदी खंबीरपणे साथ दिली. तेव्हा जीवाचं नाव काही अजून तिने घेतलेलं नसतं. मग ते विचारतात, आणि जीवाचं काय, ते पाठीशी नव्हते का तुमच्या? तेव्हा नंदिनी आता हसते आणि म्हणते, नाही नाही, अहो त्यांनी तर अगदी मोलाची साथ दिली आहे मला. या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीने माझ्यावर एकदाही अविश्वास दाखवला नाही, आणि तीच व्यक्ती म्हणजे जीवा आहेत, आणि मी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना कुठल्याच पुराव्याची सुद्धा गरज नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये बाकीच्या सर्वांच्या नजरेत मी खोटी ठरले असते ना, तरीही सुद्धा जीवा माझ्या पाठीशी अगदी ठामपणे उभे राहिले असते. असा नंदिनी आता विश्वासानेच वकिलांना सगळं काही सांगते की जीवा किती चांगले आहेत, सगळ्या प्रकरणामुळे कशा प्रकारे जीवा आणि माझं बॉन्डिंग सुधारले हे सुद्धा सांगते. तर इकडे आता जीवा आणि त्या आनंद निवासमधल्या मुली खूप जोराजोरात हसतात. तेव्हा जीवाने सगळ्यांना अगदी जोक सांगून हसवलेलं असतं. सगळेजण असे हसत असताना इकडे नंदिनी आणि ते वकील साहेब दोघेही जीवाकडे येतात आणि लांबूनच त्याची गंमत पाहत असतात. तर जीवाना आता त्या सगळ्या मुलींना मोदकाच्या पाकळ्या कशा करायच्या हे शिकवत असतो आणि त्यांचं हसणं वगैरे सुरू असतं. गमती जमती करत ते मोदक शिकत असतात. तर इकडे आता वकील साहेब नंदिनीला विचारतात, मला सांगा, आता तुम्हाला डिवोर्स हवा आहे का यांच्यापासून खरंच? कारण तुमच्या सगळ्या आवडत्या माणसांना, आसपासच्या सगळ्या माणसांना हे जेव्हा एवढे हसवत आहेत, तर तुम्हाला आयुष्यभर हे हसवतीलच आणि आयुष्यभर त्यांची मोलाची साथ तुम्हाला मिळेलच. तरीही का डिवोर्स हवा आहे मग तुम्हाला? तेव्हा मात्र नंदिनीकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं. दुसरीकडे सेम तशीच सिच्युएशन असते. आता सलर मॅडम असतात ना, त्या पार्थला आता म्हणतात, काय लग्नामध्ये तुम्ही पुन्हा इंटरेस्ट घेताय हे दिसतंय हा मला. तेव्हा पार्थ अगदी छान लाजतो. मग आता पार्थ हळूच सांगतो, हो मला असं वाटतं ना, शहाण्या माणसाने कोर्टाची नाही तर मैत्रीची पायरी नेहमी चढावी, आणि हे शहाणपण मला डिवोर्स फाईल केल्यानंतरच आलं. आता तुम्ही बघाच पुढच्या 6 महिन्यात ना मी. मग आता मॅडम म्हणतात, थांबा थांबा, 1 महिना झालाय मिस्टर पार्थ ऑलरेडी, आता फक्त आणि फक्त 5 महिने राहिले आहेत. तेव्हा पार्थ एकदम शॉकमध्ये जातो आणि विचारतो, काय हो, माझ्याकडे एकदम कमी वेळ उरलाय का? तेव्हा मॅडम म्हणतात, हो 1 महिन्यामध्ये तुमच्यात एवढा फरक झालाय, आणि मला असं वाटतं पुढचे 5 महिने तुम्हा दोघांना असे एकत्र येण्यासाठी खूप आहेत. तेव्हा पार्थ हसून विचारतो, म्हणजे मॅडम तुम्हालाही तसंच वाटतं ना हो, आम्ही दोघे एकत्र येऊ? थँक्यू सो मच मॅम. आता तुम्ही बघतच राहा मॅडम, पुढच्या 5 महिन्यामध्ये काव्याची डिवोर्सची गाडी मी प्रेमाच्या वाटेकडे कशी वळवतो ते. मी त्यांना अशीच सतत जाणीव करून देत राहील की डिवोर्सच्या रस्त्यावर ना फक्त आणि फक्त खड्डे आहेत, ते सुद्धा अगदी मोठे मोठे विहिरी एवढे, आणि त्या वाटेवर फक्त मनस्ताप, चिंता, दुःख एवढंच आहे. पण प्रेमाच्या वाटेवर ना काव्या अगदी फुलांचे सडे असतील, आणि तिथे फक्त आनंद व प्रेमच अनुभवता येईल. त्यावेळी आता मॅडम म्हणतात, अरे बापरे मिस्टर पार्थ, तुम्ही तर अगदी एखाद्या कवीसारखं बोलायला लागलात. तेव्हा पार्थ आता मॅडमला स्पष्टपणे सांगतो, काव्याला प्रेमात पाडायला या पार्थला कवी बनावं लागलं ना तरीही चालेल हां. त्यानंतर काव्य आता किचनमध्ये असते, तेव्हा तिच्या हातातून एक भांडं खाली पडतं आणि मग जोराचाच आवाज होतो. तेव्हा काव्या ते उचलून घेते. मग इकडे पार्थ विचारतो, काय हो काव्या, काय पडलं? मग आता ती म्हणते, काही नाही हो, भांडं पडलं. मग आता पार्थ म्हणतो, संसार म्हटल्यानंतर आता भांड्याला भांडं लागणारच ना, काही हरकत नाही, आणि त्यातल्या त्यात किचनमध्ये मांजर आहे म्हटल्यानंतर भांडं तर पडणारच ऑब्वियसली. तेव्हा काव्य आता डोळे मोठे करते आणि विचारते, काय म्हणालात? तर पार्थ लगेचच कान पकडतो आणि सॉरी म्हणतो. तेव्हा आता पार्थ हसतो आणि मॅडमला म्हणतो, पाहिलं का आमची मांजर कशी फिसकारते पाहिलं? त्यावेळी मॅडम हसतात आणि काव्याकडे बघतच राहतात. मग आता हे मांजरीचं फिसकारले पण तुम्ही सुद्धा एन्जॉय करताय आणि हे मी बघतीये हां, असं मॅडम म्हणतात. आणि मला असं वाटतं तुमच्या दोघांसारखी जोडपी जर प्रत्येक घरात असतील ना, तर कितीही भांड्याला भांडं लागलं तरीही भांडण मात्र होणार नाही. उलट ठरवलं तर त्याचं लयबद्ध संगीत होऊ शकतं. तेव्हा आता पार्थ म्हणतो, खरंच माझाही अगदी तोच प्रयत्न चालू आहे.
तेव्हा मॅडम म्हणतात गुड, हा पहिला महिना तुमच्याकडनं खूप चांगली प्रोग्रेस करून दाखवतोय आणि आता तुमच्या या काव्याची रिक्षा हल्ली की सगळं काही अगदी सुरळीत होऊन जाईल. तेव्हा पार्थ म्हणतो काय म्हणालात माझी काव्या? इकडे काव्या आता पुरणपोळी बनवत असते. तर पार्थ आता बाप्पाकडे पाहतो आणि म्हणतो बाप्पा ऐकतोस ना, खरंच ही माझी काव्य आहे. दुसरीकडे आता वकील साहेबांनी प्रश्न विचारल्यामुळे नंदिनी थोडी गोंधळते आणि मग बाप्पाकडे पाहत म्हणते की आता ना इथून पुढे मी सगळं बाप्पावर सोडून दिलंय. आता इथून पुढे काय व्हायचं ना ते होऊ देत, पण मी आता कोणतेच प्रयत्न करणार नाही. कारण कसं आहे ना सर, आता मी पुन्हा प्रयत्न केले आमच्या नात्यासाठी आणि जर पुन्हा हरले ना तर मला ते नाही आवडणार. तेवढ्यातच आता जीवाचा मोठ्याने आवाज येतो. त्याने सगळ्या मुलींना आता मोदक बनवायला फायनली शिकवलेलं असतं. त्या सगळ्यांचा आता खूपच गोंधळ चालतो. हे पाहून नंदिनी आता एकदमच शांत होते, ती काहीच बोलत नाही. जीवा स्वतः इकडे मोदक घेऊन येतो. नंदिनी विचारते काय काय झालं हो? तेव्हा आता जीवा हसतच सांगतो अगं तुला माहिती आहे या मुलींना ना काहीच जमत नव्हतं मोदक बनवायला. माहिती आहे काहींच्या हाताला पीठ चिटकत होतं तर काहींना व्यवस्थित मोदकाच्या पाकळ्यासुद्धा बनवता येत नव्हत्या आणि काहींचे मोदक तर अक्षरशः फुटत होते. पण मी त्यांना काय म्हटलं माहिती आहे नंदिनी? पण मी त्यांना सांगितलं शेवटपर्यंत प्रयत्न सोडायचे नाही, प्रयत्न करतच राहायचे. कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. तेव्हा वकील साहेब मात्र आता जीवाच्या या बोलण्यावर हसू लागतात. तेवढ्यातच त्या मुली पुन्हा येतात आणि म्हणतात जीवा दादा, आणि म्हणतात बघ आमचा मोदक रेडी झाला. तेव्हा त्या मुलींनाही मोदक बनवता आलेला असतो. तेव्हा जीवा विचारतो त्या काकूंना आला का रे बनवता मोदक? तेव्हा त्या म्हणतात की नाही ना अजून. जीवा म्हणतो थांबा हा मी आलोच, असं म्हणून तो आता लगेचच तिथून जातो. तेव्हा आता वकील विचारतात काय नंदिनी मॅडम समजलं? वा जीवाचं वाक्य हे मला आवडलं की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आता बघा तुम्ही जरा विचार करा, कारण 1 महिना ऑलरेडी गेलाय आणि फक्त 5 महिने राहिलेत आणि तुम्ही प्रयत्न केले नाही तर नियती नक्कीच प्रयत्न करेन. तर इकडे आता पार्थ मॅडमला सांगत असतो मी रोज युनिव्हर्सकडे 11:11 आमच्या नात्यासाठी काहीतरी मागतच असतो. आता बघूयात ना विश पूर्ण होते की नाही, असं पार्थ मॅडमला सांगतो. तेवढ्यातच काव्य म्हणते झाली झाली माझ्या हातची पुरणपोळी झाली. मग आता पार्थ तिच्याकडे बघतो आणि विचारतो अरे वा जमली का? तेव्हा जमली का म्हणजे जगात अशी कोणतीही गोष्ट नाही आहे देशमुख जी काव्याला ना जमत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो हो मला माहिती आहे, बरं या यांच्याबरोबर जरा गप्पा मारा, मी ट्राय करतो तोपर्यंत. तेव्हा काव्य विचारते तुम्ही ट्राय करणार? मग पार्थ म्हणतो हो. तेव्हा ती म्हणते ओके, असं म्हणून ती सुद्धा बाहेर येते. तेव्हा काव्या आता बाहेर येते तर पार्थ तेथून उठून किचनकडे जातो. हे आल्यानंतर मॅडम विचारतात तुम्ही सध्या पुरणपोळी शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहात वाटतं. काव्य म्हणते हो, अगोदर ना मी खूप कंटाळा करायचे अहो, पण आता ना थोडं थोडं यायला हवं ना. अहो तुम्हाला सांगू कुकिंग म्हणजे एका अर्थी ना मजाच आहे किंवा एका अर्थी मेडिटेशन. तेव्हा मॅडम म्हणतात अहो करेक्ट आहे, पुरणपोळी काय किंवा एखादा रोजचा स्वयंपाक काय, अहो आपल्या माणसांसाठी एखादी गोष्ट आनंदाने केली ना तर समाधानच वाटतं आणि त्यातून आनंदही मिळतो. मग त्यानंतर काव्य सांगते अगोदर कसं व्हायचं ना, मी माझ्या नंदिनी ताईसाठी खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचे आणि जर तिला काही आवडलं ना तर मला प्रचंड आनंद व्हायचा, असं काव्य उत्साहाने सांगते. तेव्हा मॅडम विचारतात मग आता पार्थसाठी करताना तेवढाच आनंद होत असेल ना? तेव्हा काव्या जरा शांत होते आणि काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे पार्थचं आपलं चाललेलं असतं पुरणपोळ्या बनवायचं काम. इकडे मॅडम विचारतात मला सांगा पार्थ तुम्हाला कसे वाटतात, ते पुरणपोळीसारखे गोड तर आहेत ना? तर दुसरीकडे जीवा आणि आता वकील सर हे दोघेही बोलू लागतात. तेव्हा अहो तुम्ही केलेला मोदक खरंच खूप गोड आहे हा, असं ते जीवाला सांगतात. बरं मला सांगा मोदक तर जमवला परंतु नात्याचं काय, त्यात कधी गोडवा येणार? तेव्हा जीवा मात्र हसतो आणि म्हणतो यावेळी मी सगळे प्रयत्न करतोय हा. अहो म्हणजे खरं तर डिवोर्स फाईल केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की मी नक्की काय माती खाल्ली आहे. तेव्हा जी माती खाल्ली आहे ना ती आता सुधरवून दाखवा, असं आता वकील म्हणतात. तेव्हा जीवा हसत म्हणतो नाही सुधरवू शकत, कारण हे ना खूप मोठं वादळ आहे. आता नवीन माती घालून मी फक्त आमचं रोपटं बहरतंय की नाही हे बघतोय,
पण नंदिनीला खुश करण्यासाठी जे करावं लागेल ना ते मी नक्कीच करेन असं जीवा प्रॉमिस करतो. कारण मला इथून पुढे ना नंदिनीला फक्त आणि फक्त हसताना बघायचंय. इकडे आता नंदिनी हसतच येते आणि म्हणते, वाव खूप छान झालेत हा मोदक. बोलूनच ती आता तेथून जाते. तर इकडे वकील साहेब विचारतात, आता नंदिनीला तर खुश ठेवालो हो तुम्ही, माझी खात्री पटली आहे, परंतु लग्नाचं काय, तुमच्या नात्याचं काय? आणि मला एक सांगा, तुमच्या केसमध्ये लग्नानंतर होईल का प्रेम? तेव्हाला आता प्रचंड असा धक्काच बसतो. इकडे काव्य आता मॅडमला सांगते, मॅडम मला माहीत नाही, परंतु लग्न म्हणजे ना एक खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी अजूनही त्याच थॉटमध्ये आहे की मी ही जबाबदारी पेलू शकेन की नाही. आणि तसंही आम्ही डिवोर्स फाईल केलाय, ते घरात कुणालाही नाही माहीत आणि अर्थातच आम्ही घरात कुणाला काही सांगूही शकत नाही आणि आम्ही म्हणूनच एका छताखाली सगळं काही नॉर्मल असल्यासारखं दाखवतोय, वावरतोय. तेव्हा मॅडम म्हणतात, कसं आहे ना, नवरा बायको जेव्हा एकाच छताखाली राहतात ना तेव्हा त्याचं एक सुंदर असं घर तयार होतं. आता मला सांगा, तुम्हाला पार्थमध्ये तुमचं घर नाही दिसत का? तेव्हा काव्य आता पार्थकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर मॅडमला उत्तर देते की नाही माहीत. आणि मॅडम तसंही मी आता इथून पुढे माझ्या अभ्यासावरती फोकस करायचं ठरवलंय. तेव्हा मॅडम म्हणतात, करेक्ट आहे, अगदी बरोबर. तुम्ही मिस्टर पार्थला उगीच सिरियसली घेऊ नका, तुम्ही ना अभ्यास करा. ते पार्थ देशमुख काय उगीच आपला टाइमपास करतात असं मॅडम आता जेव्हा काव्याला म्हणतात तेव्हा काव्य मात्र मॅडमकडे बघतच राहते. आणि मग मॅडम पुन्हा म्हणतात की त्यांच्याकडे ना अजिबात लक्ष देण्याची ना फारशी गरज नाही आहे. तेव्हा काव्य आता पटकन उठते आणि विचारते, काय बोलताय तुम्ही? अहो असं वाटेल ते काय बोलताय? अहो तुम्ही नीट ओळखतही नाही पार्थ देशमुखांना. इकडे पार्थसुद्धा काव्याकडे आता बघतच राहतो आणि तिचं बोलणं ऐकतो. तर इकडे आता काव्य विचारते, काय हो मॅडम, त्यांच्याबद्दल तुम्हाला काही माहीत नसताना तुम्ही अशी मतं कशी मांडू शकता? अहो तुम्हाला माहीत नाही त्यांनी काय काय केलंय. विक्रम काकांना त्यांच्या बिझनेसमध्ये पार्थच मदत करतात आणि सगळा बिझनेस ना पार्थच सांभाळतात आणि त्यांच्यामुळेच तर या कंपनीची भरभराट झाली, एवढी मोठी ग्रोथ झाली आणि घरातल्या सगळ्यांची ते छान प्रकारे काळजी घेतात आणि घरातील सगळ्यांना काय हवं नको ते सगळं तेच बघतात. तर आता काव्य पार्थचं अगदी भरभरून कौतुक करत असते, त्याची तारीफ करत असते आणि नेमकं पार्थने हे ऐकल्यामुळे त्याला खूप आनंद होतो. मग पुढे आता काव्य सांगते, मॅडम अत्यंत पेशन्स असलेला माणूस आहे हा आणि त्यांच्या हुशारीबद्दल तर काही बोलायलाच नको, कारण भारतातल्या टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहेत ते. अहो काय नाही आहे पार्थ देशमुखांमध्ये, अगदी प्रत्येक मुलीला हवाहवासा वाटेल ना असे लाईफ पार्टनर आहेत ते. आणि तुम्ही म्हणताय की टाइमपास म्हणजे असं कसं बोलू शकता? तेव्हा ती एकदमच शांत होते, कारण मॅडम अगदी कौतुकाने तिच्याकडे बघत असतात आणि ती जेव्हा मागे वळून पाहते ना तेव्हा पार्थ देखील काव्याकडेच बघत असतो. त्यामुळे काव्यालाच आता जरा लाजल्यासारखं होतं आणि ती आता पार्थचा आता आपल्या तोंडून होणारं कौतुकच थांबवते. त्यानंतर काव्य समईमध्ये तेल घालण्यासाठी जाते. तर मॅडम तिच्या पुढे येऊन तिला म्हणतात, काय पार्थ देशमुखांसारखा नवरा लाईफ पार्टनर जर प्रत्येकीला हवा असेल तर तुम्हालाच का नको? काय असतं ना, देव काय करतो आपल्या आयुष्यात नक्कीच कुणाला आणि कुणाला असं पाठवतोच की जे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. पार्थला तुम्ही असं आयुष्यातून जाऊ देऊ नका. बरेचदा आपल्याला आपले जे प्रॉब्लेम वाटतात ना, पण तेच सोल्युशन म्हणून युनिवर्सने आपल्याकडे ते पाठवलेले असतात. आता बघा आणि विचार करा. तेव्हा काव्य आता विचार करू लागते आणि मग त्या मॅडम जेव्हा तेथून जातात तेव्हा काव्या बाप्पाकडे पाहत मनात विचार करते, खरंच पार्थ देशमुख माझ्या आयुष्यातील प्रॉब्लेम सोडवायला आलेलं माझं युनिवर्सने पाठवलेलं सोल्युशन आहे का? आता ती बाप्पाकडे बघतच विचार करते आणि तिला आनंद होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये गुरुजी बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात. तेव्हा ते आता काव्याला सांगतात की जे आजपर्यंत लपून राहिलं होतं ते आता उघड होणार आहे. तर इकडे आता आनंद निवासमध्ये सुद्धा तीच सिच्युएशन होते. म्हणजे जे काही डेकोरेशनचं सामान असं जे नाव असतं ना ते असं अचानक खाली पडतं. तेव्हा लगेचच नंदिनी खूप घाबरते आणि जीवाला विचारते, काय हो, हा अपशकुन आहे का? तेव्हा जीवा घाबरतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.